एका आरोपीला अटक केलेली आहे, ज्यामध्ये तब्बल तुम्ही 12 गाड्या दुचाकी रिकव्हर केलेल्या आहेत. काय मोडस असायची या आरोपीची आणि कशा प्रकारचा तपास होता? पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये एक 10 तारखेला एका इसमाने तक्रार दिली की त्यांची मोटर स्कूटर चोरीला गेलेली आहे. त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी CCTV फुटेज आहे किंवा दुसरी काय सोर्सकडून माहिती मिळते का हे पाहिली. CCTVच्या आधारे आम्ही त्याला सस्पेक्ट म्हणून पहिल्यांदा त्याचा इतर सोर्सतर्फे माहिती काढली कोण आहे काय आहे. त्याच्यानंतर तो कळव्याला आहे. तर कळव्याला आमची पोलीस टीम जाऊन तिथे त्या इस्माच्या राहत्या ठिकाणी आणि आजूबाजूला ट्रॅप लावला तिथे आणि त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अरेस्ट केलं. त्यावेळी त्यांनी कबूल केलं की त्यांनी ती गाडी चोरलेली होती. तर त्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. दादर, मुलुंड, पंतनगर, घाटकोपर ह्या परिसरामध्ये गाडी कोणी पार्क केलेली आहे आणि त्याला चावी लावून कोण गेलं, पटकन कोणतर दुकानात जातो किंवा टॉयलेटला जातो, कोण विसरून जातं चाव्या. तर अशी गाडी तो पाहतो आणि तो लगेच घेऊन जात असतो. आता त्या गाड्या घेऊन गेल्यानंतर तो इतर लोकांकडून ते नावं बदल किंवा त्याच्यामध्ये नंबर प्लेट वगैरे बदलून असं तो विकत असतो. पण ह्या गाड्या त्यांनी विकलेल्या नव्हत्या, त्यांनी एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या. त्या आम्ही त्याच्याकडून ह्या 12 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आणि त्या 12 गाड्या कुठून चोरीला गेलेत त्या नंबर प्लेटवरून आम्ही माहिती काढली असता सदरच्या गाड्या ह्या विविध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर असल्याने त्या ठिकाणाहून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आम्ही अशा ह्या 12 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत सदरच्या आरोपीकडून. सर, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होतात, पण मात्र एक पॅटर्न दिसतो की सगळ्या स्कूटी चोरीला गेलेल्या दिसून येत आहेत. असं काही हे होतं का त्याची खासियत की स्कूटी चोरायचा वगैरे? स्कूटी चोरायचं वगैरे असं काय मोडस ऑपरेंडी नाही आहे त्याचा. तो दिसेल, ज्या चावी लावलेली गाडी दिसत असेल तो घेऊन जायचा. एकूण मुंबईमधल्या ह्या चोऱ्या पाहता लोकांनी किती काळजी घेणं गरजेचं आहे? कारण गाड्या अशा अनेक ठिकाणी निर्जन स्थळी पार्क केलेल्या असतात, तिथून चोरी येण्याचं प्रमाण मोठं असतं. निर्जन स्थळाचा प्रश्न नाही आहे. ह्या रहदारीच्या रस्त्यावरून सुद्धा गेलेले आहेत. पब्लिकला असंच अवेअरनेस म्हणून सांगायची अशी पोलिसांकडून आव्हान आहे की आपण कोणतीही गाडी असो, टू व्हीलरच नाही आहे, गाडीला चावी लावून कोणतंही बारीक जरी काम असेल तर ते जाऊ नये. कारण अशी लोक फिरतीवरतीच असतात. चावी दिसली की ती गाडी तशी घेऊन जातात. त्याच्यामागे तुम्ही पाठलाग पण करू शकत नाही. आणि कायनेटिकचा उद्देश किंवा चोरण्याचा उद्देश असा असेल की कायनेटिक गाडी लगेच स्टार्ट लगेच होते, त्यामुळे अशा गाड्या तो घेऊन जात असेल. काय गाड्या त्यांनी अगोदर चोरी करून उठलेल्या असं या अगोदर नाही, हा इंडिव्हिज्युअली स्वतः चोरी करत होता. याच्यात काही टोळी वगैरे नाही आहे. स्वतः गाडी चोरलेल्या आहेत त्यांनी आणि हा पुढे तो इतर लोकांना देणार होता, परंतु त्यांनी हे साठवणूक करून ठेवलेल्या होत्या 12 गाड्या. ते आम्ही एका ठिकाणाहून घेऊन आलेलो आहे. त्यांनी सांगेल त्या ठिकाणी. त्याच्यावर किती गुन्हा दाखल झाले? या अगोदर त्याच्यावरती याचं रेकॉर्ड नाही आहे. पंतनगरलाच आता हा गुन्हा होईल. 12 गुन्हा आहेत. आता हा 12 गुन्हा ह्याच्यामध्ये आम्ही हस्तगत केलेत. इथून पुढे त्याचं रेकॉर्ड ते 12 गुन्ह्याचं होईल. पहिल्यांदाच रेकॉर्डवर आलेला आहे. म्हणजे पहिलं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, कुठे काम करायचं, काही शिक्षण वगैरे घेतलेलं आहे का? शिक्षण वगैरे 12वी पास आहे तो आणि त्याचं जास्त असं शिक्षित नाही आहे. त्यामुळे तो व्ही फास्ट हे डिलिव्हरी ॲप आहे, त्या ठिकाणी ज्या डिलिव्हरी असतात त्या ठिकाणी तो कामाला आहे. आणि मग ज्या दिवशी चोरी करायचा वगैरे त्यावेळेस तो ऑन ड्युटी असायचा की कसं? ज्या वेळेला चोरी करायचं आहे त्यावेळेला हे व्हेरियस डिलिव्हरी ॲप्स असतात, त्यावरती तुम्हाला लॉग इन करावं लागतं. ज्या वेळेला हा गाडी चोरायच्या उद्देशाने जाईल तिथे तो लॉग इन करायचा नाही आहे. म्हणजे त्यावेळेला त्याचं डिलिव्हरीचं कोणतंही त्याला कॉल वगैरे येणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.